Today is the second video of gravitation and we have to study about the Kepler's law. आज आपण केपलर्स लॉ शिकणार आहे. तर केपलर्स लॉ सांगतो की मोशन ऑफ द प्लॅनेट्स फॉलो द सर्टन लॉ. म्हणजे प्लॅनेट जे असतात हे एका विशिष्ट नियमानुसार सूर्याभोवती हे फिरत असतात. एक विशिष्ट नियम, पण तो विशिष्ट नियम काय आहे तो नंतर बघूया आपण. पण त्यापूर्वी आपण बघूया इलिप्स. केपलरने त्याचे 3 लॉ सांगितले आहेत त्यानुसार, पण आपण बघूया पहिल्यांदा इलिप्स. इलिप्सचा अर्थ होतो मराठीत लंबवर्तुळ. हे लंबवर्तुळ किंवा लंबवृत्त, म्हणजे हा जो भाग दिसतोय आपल्याला, मी हा काढलेला आहे, हा जो आहे लंबवृत्त आहे किंवा लंबवर्तुळ आहे. तर हा कसा मिळवायचा? नेहमी आपण बघतो की सन जो आहे, सनभोवती जे प्लॅनेट्स फिरतात ते हे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतात. पण इथे आपल्याला सर्क्युलर ऑर्बिट नाही घ्यायची आहे, तर आपल्याला इथे लंबवृत्त किंवा इलिप्टिकल ऑर्बिट ही बघायची आहे. पण ती कशी काढतात बघूया आपण. तर पहिले डेफिनेशन: इट इज अ कर्व ऑब्टेन्ड व्हेन अ कोन इज कट बाय ॲन इन्क्लाइंड प्लेन. म्हणजे एक कोन घेतला आहे. सपोज मी एक प्रॅक्टिकली बघूया आपण. हा एक कोन घेतलेला आहे आणि हा कोन आता आपण कट करूया. इट इज कट बाय ॲन इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड म्हणजे थोडासा तिरपा, म्हणजे इथे सरळ अशा प्रकारे कट नाही करायचं त्याला, तर हा इन्क्लाइंड तिरपा कट मारायचा. तिरपा कट मारून आपल्याला जे मिळेल इथे हा भाग तो आहे इट्स अ इलिप्स किंवा लंबवर्तुळ. मी तुम्हाला कट करून दाखवते. कोन घेतला मी इथे एक अशा प्रकारे हा कोन आहे आणि आता याला आपण कट करूया. कट केल्यावर जो असा हा भाग तयार होईल, हे झालं आहे त्याचं लंबवर्तुळ. या ठिकाणी ऑलरेडी मी एक लंबवर्तुळ इथे बघून घेऊ आपण. अशा प्रकारे जे तयार झालं आहे हे इथे हे झालं आहे लंबवर्तुळ. ह्या लंबवर्तुळात तर तुम्हाला हे लंबवर्तुळ तुम्हाला कळालेलं आहे, लंबवर्तुळ तर किंवा इलिप्स. तर आता आपण मेन पॉईंट बघूया. तर ह्याचे पहिले आपण रूल शिकून घेऊ आणि मग आपण केपलर्सचे 3 लॉ शिकूया. तर यामध्ये सपोज या ठिकाणी इथे आहे सन आणि इथे आहे प्लॅनेट. तर या नियमानुसार जो आहे इलिप्सच्या नियमानुसार काय इलिप्स, तर या इलिप्सला एकच सेंटर राहत नाही. जसं आपण बघितलं आहे की जे प्लॅनेट्स आहे दे आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट. पण इथं सर्क्युलर ऑर्बिट नसल्यामुळे, इलिप्टिकल ऑर्बिट असल्यामुळे एक सेंटर राहणार नाही, त्याला 2 सेंटर राहतील. ह्या दोन्ही सेंटरला आता सेंटर नाही म्हणायचं, एकाला फोकस म्हणायचं त्यांना. एकाला F1 फोकस आणि दुसऱ्याला F2 फोकस. दोन्ही मिळून त्याला फोसाय म्हणतात. तर हे दोन्ही फोकस राहतात. तर असं म्हणूया सन या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये कोणत्याही एका फोकसला असतो आणि त्यामध्ये नंतर ही जी आहे प्लॅनेट ही इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये त्याच्याभोवती रिव्हॉल्व होते. आता अर्थातच एकच फोकस घेतला आहे, कोणताही एक तर इथे राहू शकतो सन किंवा इथे कोणताही. तर यामध्ये डिस्टन्स हे चेंज होऊ शकतं. म्हणजे वेन द प्लॅनेट दे आर रिव्हॉल्विंग इन द ऑर्बिट देअर डिस्टन्स आर चेंजिंग नॉट कॉन्स्टंट. मीन्स आपण जर सर्क्युलर ऑर्बिट बघितली तर यांचं डिस्टन्स सेम असतं. ही जी रेडियस आहे सर्कलचा तर हे सगळे हे सेम असतात, पण इथे असं नाही राहत. तर ही इलिप्टिकल ऑर्बिट असल्यामुळे डिस्टन्स कमी जास्त होते. तर आपण मग म्हणूया की फर्स्ट पोझिशन इथे प्लॅनेटची फर्स्ट पोझिशन A आहे. पहिल्यांदा हा प्लॅनेट A पोझिशनला आलेला आहे आणि हे एक डिस्टन्स आपण थोडा वेळ त्याला रेडियस म्हटलं तरी चालेल, डिस्टन्स म्हटलं तरी चालेल, D घेतलं तरी चालेल. तर हे एक डिस्टन्स आणि हे एक डिस्टन्स. म्हणजेच सन जरी एक कन्सिडर करायचं, फक्त सन एका पोझिशनला आहे, पण डिस्टन्स व्हेन द प्लॅनेट दे आर रिव्हॉल्विंग अराउंड दिस इलिप्टिकल ऑर्बिट, देन यू हॅव टू कन्सिडर बोथ द फोसाय. मीन्स consider F1 focus and F2 focus, both consider and take the distance from each focus up to the A point, that is F2 to the A point
अँड F1 टू द ए पॉईंट. म्हणजे हे दोन्ही आपल्याला डिस्टन्स कन्सिडर करावे लागतील जरी हा सन एका फोकसला असला तरी, कारण ही ऑर्बिटच इलिप्टिकल आहे. त्यामुळे एक आणि हे दुसरं. सो द डिस्टन्स फ्रॉम F1 and F2 to the A point. So take the addition of FA or F1A आणि F2A. तर ह्यांची आपण ॲडिशन करायची. सम ऑफ द, सो व्हॉट इज द रूल ऑफ द इलिप्स? द सम ऑफ, इट हॅज द टू फोसाय, द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द टू फोकल पॉईंट्स. द सम ऑफ द डिस्टन्सेस टू फोकल पॉईंट्स from every point on the curve, from every point on the curve, the sum of the distances from A to F1, A to F2, sum of the distances, this ह्या दोघांची सम घ्यायची, is equal to the sum of the distances. म्हणजे आता हा जो आहे, हा जो प्लॅनेट आहे आता A पासून B पर्यंत आलेला आहे. सो सम ऑफ द डिस्टन्सेस फ्रॉम द पॉईंट B to the two foci, that is here also r, distance r आणि हे दुसरं डिस्टन्स r, या दोघांची सम इक्वल असते. समजा हा प्लॅनेट जो आहे हा C पोझिशनला आला, तर C पोझिशनपासून, C पॉईंटपासून F1 आणि F2 ह्याची पण ॲडिशन सम ही इक्वल असते. म्हणजे फ्रॉम इच पॉईंट A, B और C, तर C, तर त्या प्रत्येकाचं जे डिस्टन्स आहे F1 आणि F2 या दोघांची आपण ॲडिशन केली, तर ती ॲडिशन नेहमी कॉन्स्टंट राहते. दॅट इज AF1 AF2 प्लस AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 प्लस BF2 इज इक्वल टू CF1 प्लस CF2 अँड इट इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे हा जो आहे प्लॅनेट तुम्ही कोणत्याही पोझिशनला घ्या, A पोझिशन, B पोझिशन, C पोझिशन, D पोझिशन, कोणत्याही पोझिशनला घ्या, पण त्याचं डिस्टन्स नेहमी फोकसपासून हे जे आहे ते ॲडिशनमध्येच असतं दोन्ही फोकसपासून. तर हे झालं इलिप्सचा रूल. आता आपण बघूया केप्लर्सचे लॉ. तर केप्लर्सने 3 लॉ स्टेट केले आणि अकॉर्डिंग टू द इलिप्टिकल ऑर्बिट. तर केप्लर्स फर्स्ट लॉ. तर फर्स्ट लॉ एकदम सिम्पल आहे. द orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. मीन्स हा एक फोकस, हा एक दुसरा फोकस आहे. ह्या दोनपैकी एनी फोकस ॲट वन ऑफ द फोसाय. फोकसचं प्लुरल फॉर्म फोसाय. तर सन जो आहे हा कोणत्याही एका फोकसला असतो आणि ऑर्बिट ही जी आहे इलिप्टिकल असते. हा फक्त एक सिम्पल रूल आहे. सी, सन इज ॲट वन ऑफ द फोसाय. सन कोणत्याही एका फोकसला असतो. एक तर हा फोकस घ्या किंवा दुसरा फोकस घ्या, ह्या दोनपैकी कोणत्याही एका फोकसला सन एस घेतला आहे, सन एस हा असतो आणि ऑर्बिट ही इलिप्टिकल असते. प्लॅनेटची ऑर्बिट, हा जो प्लॅनेट आहे त्याची ऑर्बिट जी असते ती इलिप्टिकल असते आणि सन हा कोणत्याही एका फोकसला असतो. हा केप्लरचा फर्स्ट लॉ. पण केप्लरचा सेकंड लॉ बघूया. केप्लर्स सेकंड लॉ, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. आता आपण इथे बघूया द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. फर्स्ट लॉ तुम्हाला समजलं आहे. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. हा झाला फर्स्ट. तर मी आता सेकंड लॉ एक्सप्लेन करते. The line joining the planet. See, here at A point there is a planet in the elliptical orbit and the sun. So line joining the planet, that is S to A, and the sun sweeps. Sweeps means cover. Sweeps equal areas. आता एरिया कवर करायचं आहे. तर एरिया नाही, एरिया तर माहिती आहे तुम्हाला की हा जो आहे इट इज हॅविंग द टू क्वांटिटी आणि एरिया नाही, फक्त लाईन आहे. तर स्विप्स मीन्स आता हा जो प्लॅनेट आहे हा सेकंड पॉईंटपर्यंत इथे कुठेतरी जाणार. म्हणजेच त्यांनी हे डिस्टन्स इथलं कवर केलं. पण डिस्टन्स कवर करताना जो प्लॅनेट आहे तो तर इट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन.
त्यामुळे आपल्याला हे पण डिस्टन्स कन्सिडर करावं लागेल. म्हणजे दिस इज द रेडियस ऑर डिस्टन्स फ्रॉम द सन अप टू द प्लॅनेट. प्लॅनेट आता आलेला आहे बी पोझिशनला. ॲक्च्युली तो राऊंड असा जातो आहे, सर्क्युलर मोशन जातो आहे, पण हे पण डिस्टन्स कन्सिडर करावं लागतं. म्हणजेच फर्स्ट लाईन कोणती होती, एस टू ए. आता एस टू ए ही लाईन शिफ्ट झाली, ती आली आहे बी, मीन्स एस टू बी झाली. हे करताना हा एरिया कवर झाला, स्वीप आउट झाला. म्हणजे प्लॅनेट असं फिरताना हा देखील एरिया अशा प्रकारे स्वीप आउट झाला, कवर झालेला आहे. त्यामुळे दिस इज द एरिया. सो व्हॉट इज द लॉ, सेकंड लॉ? The line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. आता इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम म्हणजे बघूया, हे जाताना ह्याला टाईम लागलेला आहे. सो हिअर इज द टाईम. इथून जे प्लॅनेट आहे इथपर्यंत मूव झाला आहे, म्हणजे त्याला काय लागलं आहे, टाईम. आता आपण म्हणूया की हा जो प्लॅनेट आहे सी पोझिशनला इथे आला आहे. आपण इथे घेऊ, ही झाली बी पोझिशन, इथे झाली सी. तर सी पोझिशनला आलेला आहे हा प्लॅनेट. आता सीपासून आपण हा एरिया सोडून देऊ. आपण म्हणूया आता मेन पहिला पॉईंट, हा पहिला पॉईंट ए होता, इथे बी आला. तर फर्स्ट पॉईंट सी म्हणूया. आणि आता सी पोझिशनपासून जो प्लॅनेट आहे डीपर्यंत आला. म्हणजे इथे पण लाईन जी आहे एस सी, ही जी लाईन आहे आता शिफ्ट होऊन ती काय झालेलं आहे, दॅट इज द सी पॉइंट सोडला तर इथे आला आहे डी. मीन्स प्लॅनेट मूव्स फ्रॉम सी टू डी. मीन्स दिस लाईन शिफ्टेड फ्रॉम एस सी टू एस डी. सो दिस एरिया इज स्वीप आउट बाय द प्लॅनेट and time is required as t. Here also the time required as the t. So it covers this area. Again, according to the Kepler's law, the line joining the planet and sun sweeps equal areas in equal intervals of time. Means ह्यामध्ये सी टू डी असो किंवा ए टू बी असो, यामध्ये जो टाईम आहे तो टाईम इंटरवल सेमच राहणार आहे. इक्वल एरियाज आणि एरिया पण इक्वल राहणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की दोन फोकस आहे, त्यामुळे आपल्याला तुम्हाला दिसतंय असं हे लांब आहे, लहान आहेत किंवा डिस्टन्स शॉर्ट आहे, जास्त आहे, असं काही नाही आहे. फक्त डोक्यात असं ठेवायचं आपल्याला की सिर्फ इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. म्हणजे इक्वल हा एरिया आणि हा एरिया पण इक्वल आहे, त्याला लागणारा टाईम हा देखील काय सेम आहे. आता आपण एरिया असं म्हणूया, देअरफॉर एरिया ऑफ एस बी इज इक्वल टू एरिया ऑफ सी एस डी. एरिया ऑफ सी एस डी, बोथ द एरियाज आर इक्वल. आपण थर्ड एरिया पण घेऊ शकतो. समजा हा पॉईंट ई घेतला आणि इथपर्यंत घेतला एफ. सो ई टू एफ हा देखील एरिया काय सेम, इक्वल टू एरिया ऑफ ई एस एफ.